नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच्या विरोधामध्ये जे आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला प्रत्येक शहरातून जो प्रतिसाद प्राप्त झाला, त्या प्रतिसादाचा आणि त्या दबावाचंच एक प्रमुख कारण समोर आलं आणि त्या कारणामुळे झालं काय, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येऊ घातलेली गटकं, एम-पी-एस-सी गटकची जी नुकतीच जाहिरात आली होती, प्रसिद्ध झाली होती आणि यामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलं जाईल असं म्हटलं गेलं होतं. या परीक्षेला आता थांबवलंय. आता हे थांबवलं तर मग कसं थांबवलंय? काय कोणकोणत्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे आणि नवीन तारखा काय-काय डिक्लेअर केल्यात, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्व काय? जर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, बेल आयकॉन ऑन करायची आहे. ठीक आहे? चालेल. नमस्कार. मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपला व्हिडिओ तसा तुम्हाला सांगितला आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा आहे. परिपत्रक शुद्धीपत्र जे आहेत, ते आयोगाने आता प्रसिद्ध केले. आता शुद्धीपत्र आहे, लक्षात ठेवा 16 जुलैचं. 16 जुलैला हे शुद्धीपत्र डिक्लेअर हे करण्यात आलं. यामध्ये काय सांगितलंय, महाराष्ट्र घटक संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे, या संदर्भातलं हे आहे आणि या संदर्भातली जाहिरात आज शुद्धीपत्र कशाचं आहे? जाहिरात क्रमांक जी 25 तारखेला जाहिरात आली होती, गट क ची, या जाहिरातीमध्ये काही बदल केले गेलेत, असं इथं स्पष्ट सांगितलंय. मग यामध्ये एकंदरीत 26-19 रिक्त पदं जी होती, या पदांसाठी ही पदभरती ही महाराष्ट्र शासनाने, ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषित केली होती आणि यानुसार 25 जूनला जाहिरात आली आणि जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्याची पद्धतीला नमूद करण्यात आलं होतं. म्हणजे 25 तारखेची जाहिरात ही तुम्हाला काय सांगते, की सी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, हे त्यांनी इथं स्पष्ट केलं होतं. मात्र काय झालं होतं, ऑफलाईन पद्धतीने OMR सीट जी आहे, या पद्धतीने परीक्षा घेतली जावी या संदर्भामध्ये उमेदवार जे होते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे जेवढेही विद्यार्थी होते, ह्या विद्यार्थ्यांनी एका सुरामध्ये सांगितलं, की आम्हाला ऑनलाईन नकोय. ऑनलाईनमध्ये नॉर्मलायझेशन येतंय आणि नॉर्मलायझेशन आलं तर अन्याय होतोय. हा अन्याय आम्हाला नकोय आणि यासाठी एम-पी-एस-सीवर जो दबाव टाकला गेला, एम-पी-एस-सीला आपले निर्णय फिरायला लावले, त्याचाच परिणाम म्हणून काय झालं, या संदर्भात जी निवेदनं दिली गेलीत, या निवेदनाच्या आधारावरती ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सी परीक्षा जी होती, पद्धती परीक्षा घेण्याचा निर्णय जो होता जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असंही म्हटलं गेलं होतं आणि त्यावेळी महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही प्रचलित पद्धतीने म्हणजे काय, ऑफलाईन पद्धतीने OMR सीट्सवर आधारित असणार आहे, हे इथं स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे. म्हणजे काय, ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल. आता जी परीक्षा 27 सप्टेंबरला सांगितली होती, ह्या परीक्षेच्या संदर्भामध्ये ऑनलाईन ऐवजी आता ऑफलाईनमध्ये ही शिफ्ट झाली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 घोषित केलेली घोषित केलेली दिनांक किती होती? 27 सप्टेंबरला ही डेट ही फायनल केली होती पूर्व परीक्षेत. ती आता बदलली गेली आणि यानुसार 25 ऑक्टोबरला काय, गट क ची पूर्व परीक्षा ही घेतली जाणार आहे. कशाची? गट क ची पूर्व परीक्षा. यानंतर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा जी आहे, संयुक्त मुख्य परीक्षा, ही परीक्षा 27 डिसेंबरला ही मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे काय, सुरुवातीला पूर्व परीक्षा होणार आहे 25 ऑक्टोबरला आणि त्याच्या 2 महिन्यानंतर तुम्हाला 27 डिसेंबरला याच गट क ची मुख्य परीक्षा सुद्धा होऊ घातलेली. त्यामुळे अभ्यासाला तयारी सुरू करा. इंग्लिश, मराठी चांगलं करा. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त भर असणार आहे. या व्यतिरिक्त खालील डेट्स सुद्धा या ठिकाणी चेंज केलेल्या आहेत. कारण की या ठिकाणी ज्या डेट्स होत्या, या डेटमध्ये चेंज करून बघा. अंतिम दिनांक फॉर्म भरण्याचा हा 31 जुलै करण्यात आला आहे. 31 जुलैपर्यंत तुम्हाला हा गट क ची जो फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत तुम्हाला वेळ या ठिकाणी स्पष्टतः दिला गेलेला आहे. त्यामुळे या गोष्टी तर स्पष्ट केल्या गेल्या आहे. डेट बदलल्यात. 27 सप्टेंबरची डेट 25 ऑक्टोबरला गेली आहे पूर्व परीक्षेची आणि त्यानंतर 27 डिसेंबरला मुख्य परीक्षा ही गट क ची ही घेतली जाणार आहे. मग ह्या स्वरूपामध्ये इथं जो स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आणि ह्या संदर्भामध्ये एम-पी-एस-सीच्या ग्रुप सीच्या संदर्भात करिअर ऑर्बिट अकॅडमी आपल्यासाठी एक परिपूर्ण अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच ही घेऊन आलोय आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे,
या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. सर्वोत्तम विषयांचे शिक्षक तुम्हाला इथं शिकवले जाणार त्यांच्या थ्रू. त्यानंतर अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे. 10+ विषय यामध्ये टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार आहेत. यानंतर तुम्हाला समग्र मूल्यमापन चाचण्या सुद्धा तुमच्या करून घेतल्या जाणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम असेल, चालू घडामोडी असतील, पर्सनल मेंटरशिप असेल, डाऊट सेशन असेल आणि तुम्हाला मुख्य परीक्षा होईपर्यंत तुम्हाला याचे सगळे ॲक्सेस जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध असतात. म्हणजे 27 डिसेंबरपर्यंत 27-28 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही बॅच तुमच्यासाठी खुली असणार आहे आणि या बॅचची फी ही किती आहे? फक्त ₹1499 मध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपल्याला या बॅचची संधी सोडायची नाहीये. कारण फक्त 1499 मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स हे तुम्हाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे ही बॅच आपल्या सगळ्यांसाठी एक सर्वोत्तम संधी असणार आहे. ओके. या व्यतिरिक्त बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी शुद्धीपत्र काढलं, त्या शुद्धीपत्राच्या दुसऱ्या भागामध्ये बघा आपल्याला जिल्हा निवड केंद्र जे आहेत हे सुद्धा निश्चित केले गेले आहेत. आता ऑफलाईन स्तरावर परीक्षा होणार आहे. त्यामुळे 37 केंद्र जे आहेत 37 जिल्ह्यांमध्ये यांची केंद्र ही असणार आहे हे तर स्पष्ट केलं गेलं आहे. यासोबतच उमेदवारांना अर्ज करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलंय. म्हणजे आता तुम्हाला तुमचं केंद्र जे आहे ते इथं निवडणं गरजेचं आहे. जर तुमच्यापैकी कोणी ऑलरेडी फॉर्म भरलाय आणि फॉर्म भरल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड जी करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये गेलात, ऑनलाईनमध्ये गेलात, तुम्ही एमपीएससीचं लॉगिन केलं. लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट नावाचं सेक्शन आहे बघा. त्या सेक्शनमध्ये गेलात तर परीक्षेच्या जाहिरातीसमोर परीक्षेची जाहिराती आहे या जाहिरातीसमोर उपलब्ध करून देणारा व्ह्यू बटन जे आहे या बटनावर क्लिक करायचंय. सेंटर सिलेक्शन करायचंय. सेंटर सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला क्लिक करून इच्छित जिल्हा तुम्हाला जो कोणता जिल्हा आहे तुम्हाला जवळपास तुम्हाला फेवरेबल आहे तुम्ही जाऊन येऊन सर्च करू शकतात. या जिल्ह्याला सिलेक्ट करायचंय, अप्लाय आणि सबमिट करायचंय आणि आपला जो जिल्हा केंद्र आहे याची निवड हे आपल्याला जवळपास 19 जुलै रोजी दुपारी 14 म्हणजे 2 वाजल्यापासून तर 31 जुलैच्या रात्री 11:59 म्हणजे 19 तारखेपासून तर आपल्याला 31 जुलैपर्यंत वेळ दिला गेलेला आहे. या काळखंडामध्ये आपले सेंटर्स जे आहेत ते निवडायचे. लॉगिन केल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये जायचंय. प्रोफाईलमध्ये माय अकाउंट आहे. माय अकाउंटमध्ये व्ह्यू नावाचं बटन आहे. क्लिक करायचंय. सेंटर सिलेक्ट करायचंय. बटन बंद करायचंय आणि बाहेर पडायचंय. ठीक आहे. अनिवार्य आहे. फक्त जिल्हा केंद्राची निवड करणाऱ्या उमेदवारांना कोणताही परीक्षा शुल्क द्यावी लागणार नाही. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना परत जिल्ह्याची निवड करत असताना कोणताही फॉर्म म्हणजे पैसे भरण्याची गरज नाहीये. जर एखाद्याने या 10-12 दिवसामध्ये फॉर्म तरीही आपलं सेंटर निवडलं नाही, तर अशा व्यक्तींसाठी काय असणार आहे, की तुम्ही दिलेला जो ॲड्रेस आहे तुमच्या अकाउंट प्रोफाईलमध्ये, त्या ॲड्रेसला या ठिकाणी रेफरन्स मानला जाईल आणि त्या रेफरन्सनुसार तुम्हाला जवळचा जिल्हा जो असेल, त्या जिल्ह्याला तुमचं काय दिलं जाईल, तो जिल्हा तुम्हाला हा जिल्हा निवड ही तुमची केली जाईल आणि त्या ठिकाणी तुमची परीक्षा ही पार पडेल. ओके. एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखादा जिल्हा केंद्र उमेदवाराने प्रवेश क्षमता ओलांडली असेल म्हणजे क्षमता फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये बऱ्याच होतं सगळे मुलं पुण्यामध्ये सेंटर देतात. पुण्यामध्ये सेंटर दिलेत तर ती जी मर्यादा जी आहे 8-10 हजाराची ती मर्यादा 15-16 पर्यंत गेली तर मग बाकीचे 6,000 मुलं असतात. मग ते लांब-लांब पाठवले जातात. नगरला पाठवले जातात, काही साताऱ्याला जातात, काही कोल्हापूरला जातात. मग हा जो प्रकार या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेळेपूर्वीच ह्या सगळ्या सेंटर्स फुल होण्याच्या पूर्वी आपण आपलं सेंटर हे बुक करणं गरजेचं आहे. ओके. आणि त्यासोबत तुम्हाला कोणत्याही स्वरूपात परीक्षा केंद्र, उपकेंद्र चेंज करायचं असेल, तो चेंज करता येणार आहे का? नाही. हे तुमच्या हातामध्ये अजिबात नाही. प्रयत्नही करायचा नाही. आणि या व्यतिरिक्त इतर काही अटी शर्ती असतील, तर जी मूळ जाहिरात आपली 25 तारखेला आली, या मूळ जाहिरातीमध्ये या सगळ्या डिटेल्स आपल्याला बघायच्या आहेत आणि ह्या डिटेल बघून आपल्याला आपला हा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने फिलअप करायचा आहे. गडबड करायची नाहीये. गडबड केली, संकट आलं नाही असं होईल. आणि आता जे स्थिती म्हणजे प्रिलिमचा फॉर्म आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. मेन्सला पण हाच फॉर्म भरायचा आहे. त्यामधले करेक्शन तुम्हाला नंतर डोकेदुखी होऊ शकतं. त्यामुळे असे कोणतेही करेक्शन होतील, असं कोणतंही काम या ठिकाणी करायचं नाहीये. ठीक आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या वतीने तलाठी भरती
26ची 2.0 बॅच ही आपली सुरू झालेली आहे. आणि ही 2.0 बॅच सुद्धा काय आहे, तुम्हाला पूर्णतः एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार ही चालणार आहे. म्हणजे एम-पी-एस-सी पॅटर्न हा आपल्याला माहिती आहे, की तलाठी भरतीला ग्राम महसूल अधिकारी ह्या पदासाठी काय झालेलं आहे, एम-पी-एस-सी पॅटर्न हा मंजूर झालेला आहे. मग एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार जर तुम्ही तयारी करत असाल, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये जायचं आहे. त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही तलाठी 2.0 बॅच जी आहे, खालच्या साईडला आहे, ती बॅच तुम्हाला जॉइन करायची आहे. ही बॅच तुम्हाला केवळ कितीला भेटणार आहे? ₹699 मध्ये भेटणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी होती आपली. ओके. आहे. सध्या पण सगळ्यात कमी आहे. सगळ्यात टॉप टॉप 1 आपण काय होतोय, मटेरियल हे आपण पुरवतोय. लेक्चर सर्वात चांगले आपल्याकडनं पुरवले जातात. ह्या सगळ्या सुविधा आहेत. म्हणजे तज्ञ शिक्षक तुम्हाला उपलब्ध आहे प्रत्येकानुसार. नवीन अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला सगळे विषय तिथं शिकवले जाणार आहे. यासोबत तुम्हाला महत्त्वाच्या टॉपिक्सचं कव्हरेज असणार आहे. मागील वर्षात पी-वाय-क्यूज जे आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. वेळ व्यवस्थापनाची विशेष रणनीती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. टेस्ट सीरीज असणार आहे. 1 वर्ष वैधता तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर अमर्यादित पाहण्याची सोय असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे. म्हणजे आपल्याला परीक्षा होई म्हणजे 1 वर्षापर्यंत आपल्याला याची व्हॅलिडिटी ही दिली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या संदर्भामध्ये कोणतीही अडचण असेल, तर तुम्ही करिअर ऑर्बिट अकॅडमीचे नंबर दिले बघा या ठिकाणी. हे नंबर तुम्ही बघू शकतात किंवा खाली आपला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप आहे. ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही कंबाईनच्या सेक्शनमध्ये गेलात. 3 नंबरचं सेक्शन आहे. 1, 2, 3 असं 3 नंबरचं सेक्शन आहे. ह्या 3 नंबरच्या सेक्शनवर क्लिक केलं तर एम-पी-एस-सी ग्रुप सीची जी आपली बॅच आहे, त्या बॅचमध्ये तुम्ही एंटर करताल. तिथं तुम्ही ₹1499 मध्ये ती बॅच घेऊ शकतात. अथवा जर तुम्ही तलाठी भरतीसाठी जात असाल एम-पी-एस-सी पॅटर्नप्रमाणे, तर तुम्हाला सरळ सेवा फोल्डरमध्ये जाऊन तलाठी भरतीची बॅच जी आहे ती पर्चेस करावी लागेल. ठीक आहे. चालेल. या संदर्भामध्ये लक्ष ठेवा. आपला जिल्हा केंद्र निवडून ठेवा. फॉर्म भरलेले असेल, तर त्यांनी आता परत एकदा ही प्रक्रिया पूर्ण करा. नवीन विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे आपला जो आंदोलन आहे, आंदोलनाला शेवटी काय घेतलंय? न्याय मिळालेला आहे. ठीक आहे. चालेल. आपण थांबूयात. नेक्स्ट ह्याच्यामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.